बातमी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना हा कालच त्याचा GR निघालेला आहे। साधारणतः या राज्यामधल्या 92,36,000 शेतकऱ्यांना याचा उद्या त्यांना तो साधारणतः मंगळवारी किंवा बुधवारी शक्यतो तो कार्यक्रम या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपण ऑनलाईन त्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा हे निश्चित प्रकारे करतोय। साधारण महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांसाठी आलेली सगळ्यात मोठी घडामोड म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज दुपारी 2 वाजता पडणार नमो शेतकरी हप्ता। महाराष्ट्रातील जवळजवळ 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार 4,000 रुपये। बघूया सविस्तर महत्वाची बातमी काय आहे ती। राज्यात गेल्या 2 दिवसांपासून नमो शेतकरी प्रधानमंत्री पीएम किसान आवाज योजनेचा हा हप्ता कधी येणार यासाठी तमाम लाखो शेतकरी वाट बघत होते। त्याचवेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सगळ्यात मोठी घोषणा करून महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे देण्याची आज सगळ्यात मोठी विधान भवनामध्ये घोषणा केली। आज महाराष्ट्र सरकारचे 4,000 रुपये, केंद्र सरकारचे 2,000 रुपये असे एकूण 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती देण्याचा क्रांतिकारी निर्णय आज देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे। त्यामुळे हा कार्यक्रम सकाळी थेट मुंबईमध्ये 9 वाजता हा पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस हे बटन दाबतील आणि तेव्हा मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येतील। दुसरी महत्वाची बाब म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना अनुदान आणि कर्जमाफी ही सगळ्यात मोठी घोषणा आज देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनामध्ये केली आहे। राज्यातील जवळजवळ 43 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा क्रांतिकारी निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला आहे। ज्यांच्या खात्यावरती 4 लाखांपर्यंत कर्ज असेल त्या संपूर्ण शेतकऱ्यांचं कर्जमाफी करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी अतिशय आनंदी झाला असून सरकारचं देखील त्याने अभिनंदन केलंय। पुढील आठवड्यापासून ही प्रक्रिया चालू होईल आणि प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरून हे सगळे पैसे त्या बँक खात्यावरती ट्रान्सफर होऊन तुमचे अकाउंट नील करण्याचा महाराष्ट्र सरकारने घेतलेला हा निर्णय क्रांतिकारी निर्णय म्हणावा लागेल। राज्यामध्ये सध्या ही प्रकरणं कर्जमाफीची चालू असून मोदी सरकार देखील महाराष्ट्र सरकारला त्या प्रकारे पैसे ट्रान्सफर करत आहे। यामुळेच कर्जमाफी आणि शेतकऱ्यांचा नमो हप्ता हे दोन्ही एकत्र करण्याचा प्लॅन होता, परंतु सध्या मात्र दोन्ही याच महिन्यामध्ये प्रकरण नील करण्याचा मोदी सरकारने निर्णय घेतला आहे। दुसरी महत्वाची बाब म्हणजे अनुदान आणि विमा याही 2 गोष्टी पुढील मार्च महिन्याच्या 28 तारखेला या प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर देण्याचा सरकारने हा घेतलेला क्रांतिकारी निर्णय आगामी काळात खूप महत्वाचा ठरणार आहे। मित्रांनो, याबद्दल तमाम शेतकरी बांधवांनी पीएम किसानचे 2,000 रुपये आणि कर्जमाफी याबद्दल सरकारचं अभिनंदन केलंय। सरकारचं अभिनंदन करावं तेवढं म्हणत शेतकऱ्यांनी सरकारच्या खूप मोठ्या आनंदामध्ये देखील सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय। यामुळेच महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार मोदी सरकार यांचं गुणगान गात शेतकरी बांधवांनी आगामी काळामध्ये देखील मोदी सरकारसोबतच महाराष्ट्र सरकारसोबतच राहण्याचा त्यांनी आपला मोठा निर्णय जाहीर केलाय। मित्रांनो, याबद्दल आपणास काय वाटतं नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा। महाराष्ट्र सरकारचं आपण अभिनंदन कसं कराल याबद्दल आपण आपल्या प्रतिक्रिया द्या।